देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती आलेले आहेत आणि या भेटी दरम्यान ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। सोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही ते बाप्पांचं दर्शन घेणार आहेत। याच दौऱ्याच्या निमित्तानं संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडल्या आहेत। पाहूयात। अमित शहा मुंबई दौऱ्यावर, दर्शनासोबतच निवडणुकीचा कानमंत्र देणार। देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले। ते दरवर्षी न चुकता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी खास मुंबईला येतात। तसेच ते यंदाही आलेत। अमित शहांचा मुंबई दौरा नेमका कसा असणार आहे पाहूयात। उद्या सकाळी 11:15 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अमित शहा बाप्पाचं दर्शन घेतील। सकाळी 11:15 वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेतील। दुपारी 12:50 आशिष शेलार यांच्या सार्वजनिक बाप्पाचं दर्शन घेतील। अमित शहा यांचा मुंबई दौरा हा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आहे, मात्र त्यावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे आणि त्यांच्या या दौऱ्याचा संबंध लालबागचा राजा आणि गुजरातशी जोडलाय। त्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही जोरकसपणे उत्तर दिले। लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत, येऊ द्या। मला तर सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरातमध्ये, त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना। लालबाग का राजा इतना बड़ा नाम है, लोग आते हैं देश भर से, चलो गुजरात में लेके जाओ। ये लोग कुछ भी कर सकते हैं, लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे। नहीं, लालबाग का राजा कल से गुजरात में चले। लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका करताना त्यांची जीभ खूपच वळवळली हे आता महाराष्ट्र बघतोय। अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री नव्हते, किंबहुना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही नव्हते, तेव्हापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला सातत्याने येत राहिले आणि येत आहेत। दुसऱ्याच्या घरात झाकणं ही तुमची वृत्ती। अमित शहा मुंबई दौऱ्यात गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। त्यासोबत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि एकूणच महायुतीला काही कानमंत्र देतात का हे पाहायला हवं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।